माझं नाव चेतन नामदेव खोपडे. मी बोरचा आहे. हां. आपल्या पुणे जिल्ह्यामध्येच माझा बोर तालुका येतो. आणि मी आता जॉब पण करतो शिरवळमध्ये. टी कनेक्टिव्हिटीमध्ये मी जॉब करतो. जॉब करत असताना हे आमच्या घराच्या परंपरेतून माझे आजोबा पकवाज वाजवायचे. त्यांच्यासोबत ऐकून ऐकून मी पकवाजाचा मला वेड लागला. मला असं वाटायचं की भजनात जाऊन बसावं, पण ह्या जॉबच्या ह्याच्यातून कॉलेज वगैरे करत असताना यामध्ये जास्त भाग घेता नाही आला. पण आता मी जसं माझा जॉब मी बघितला, जर जॉब करत असताना मला असं वाटतं व खरंच वारी करावी. वारी केल्यानंतर जो आनंद असतो तो कुठंच नाही. मी त्यासाठी कामावर जरी जात असताना वारीसाठी 2 दिवस राखून ठेवतो, जेणेकरून मी सरांना अगोदरच सांगतो की बाबा मला वारीसाठी 2 दिवस द्या, मी अगोदर सुट्टी घेत नाही. वारीसाठी मला 2 दिवस देतात. त्यामुळे मी नक्कीच की आमच्या सरांचं असो आणि विठ्ठलाचं नक्कीच आभार मानेन की बाबा सरांच्या डोक्यात त्यांनी आणून दिलं की बाबा ह्याला 2 दिवस सुट्टी द्या, आणि माझ्या वारीसाठी मला त्यांनी 2 दिवस सुट्टी दिली. आता हा 2-3 दिवसाचा जो काही वारीचा अनुभव असतो तुमचा, तो कसा असतो? मला असं मी असा अनुभव कधीच अनुभवला नव्हता की एवढा जनसमुदाय एवढ्या पावसाळ्यात राहू शकतो. कसं राहू शकतो हे काल्पनिक कोणच कल्पना करू शकत नाही. आज देहूपासून ते पंढरपूरपर्यंत जाणारा हा सगळा जनसमुदाय, पुणेच बघा एवढं परिसर मोठा झालेला आहे की एवढं जनसमुदाय कुठंच मावू शकत नाही. जसं पुढे पुढे जाऊ तसं गोल रिंगण असतं, तिथं पण वेगवेगळा अनुभव येतो. परत अनेक प्रकारचे लोक भेटतील आपल्याला. लांबून आले, जालना असेल, विदर्भ, बरेच लोक गावाकडून, आमच्या बोर तालुक्यातून पण बरेच लोक येतात. सगळा जनसमुदाय हा आपल्या महाराष्ट्रातील एक संस्कृतीची असेल. या अख्ख्या जगामध्ये माऊलींचा आणि तुकोबारायांचा आपल्या सर्वांवर आशीर्वाद नक्कीच आहे, यामुळे दिसून येतो. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदांना हे नाही कळला, वेदांना हे नाही कळला, अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा.